दंडवत प्रणाम. ईश्वर ज्ञानाची गुढी, गुढी उभारा सजवा घरदारे, हरिपाळ आले वृद्धपुरा. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाची सुरुवात या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढी ही आपल्या आनंदाचे, यशाचे, आरोग्याचे, संपन्नतेचे आणि समाधानाचे प्रतीक असते. त्यामुळे पूर्वी नववर्ष व शुभ कार्यप्रसंगी गावी मोठ्या मोठ्या गुढ्या उभारल्या जायच्या. अजूनही गावी उंच उंच गुढ्या उभारण्याची प्रथा आहे. गुढीपाडवा हा सण मराठी नववर्ष स्वागत करत साजरं करण्याचे प्रतीक आहे. आजपासून सुमारे 800 वर्षापासून गुढी उभारण्याची व आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा महाराष्ट्रात चालत आल्याची अनेक उदाहरणं लीळाचरित्र या ग्रंथात आपणास पाहावयास मिळतात. मात्र ईश्वर साधकाने गुढी उभारताना कर्मराहाटीचा कुठलाही विकल्पजनिक विधी म्हणजे गुढीची पूजा, नैवेद्य दाखवणे वगैरे क्रिया करू नये. फक्त नववर्षाचे स्वागत व शुभकार्यप्रसंगी गुढी उभारावी. जसे अचलपूर येथील रामदरणा राजाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची भेट झाल्यावर नगर सजवून गुढी उभारून सर्वज्ञांचे स्वागत केले. डोडराला राघव भट, बहळेग्रामला महाजन तसेच ज्या ज्या ठिकाणी सर्वज्ञांचे आगमन होताच तेथील प्रतिष्ठित नागरिक स्वामींचे गुढी उभारून स्वागत करीत होते. या लीळांचे स्मरण करून आपणही मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करूया. हे नवीन वर्ष आपणास सुख समृद्धीचे, आरोग्य समाधानाचे जावो व आपल्याकडून ईश्वर परमार्गाची सेवा घडावी ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आपण व आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. दंडवत प्रणाम.